शेतकरी मित्रांनो, आपण ब्रह्मगौण उपसा सिंचन कॅनलच्या भरोश्यावर 8 एकर शेती बागायती केली आणि आता विहिरीला पाणी कमी पडले. पहिले आपली 4 एकर शेततळ्याच्या भरोश्यावर बागायती होती, विहीर आणि शेततळ्याच्या भरोश्यावर. पण आपण कॅनलचा भरोसा ठेवून पूर्ण 8 एकर शेतजमीन बागायती केली. पण आज त्या विहिरीला पाणी कमी पडले. आज तळ्यामधून मला पाणी द्यावं लागत आहे. जे स्टॉक असतो तळ त्याच्यामधून स्टॉकसाठी भरून ठेवलं होतं, पण आज त्याच्यामधून पाणी शेतमालाला द्यावं लागत आहे. आणि या कॅनलला आता हे लोक पण कॅनलवाले जे पण अधिकारी ते पण लवकर पाणी सोडणार नाही, कारण त्यांचं कॅनलचं काम चालू आहे. आता हे काम पुढच्या वर्षी केलं तरी चालतंय. सध्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. सगळ्या शेतकऱ्याला पाणी आहे असं नाही, फक्त नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी आहे आणि ते काही वरड करणार नाही, कारण त्यांना पाणी आहे, त्यांना उन्हाळ्यात पण पाणी असतं. पण ज्या पण शेतकऱ्यांना पाणी नाही त्यांनी कॅनलच्या भरोश्यावर शेती केली, त्यांचं काय, त्यांना काय वाऱ्यावर सोडणार. नांदेड परभणीला जो जाणारा कॅनल आहे कातपूरवरून, त्या कॅनलला मित्रांनो 1 महिन्यापासून पाणी चालू आहे. कारण तेथील जे शेतकरी आहेत त्या कॅनलवरचे, ते जर त्या तारखेला त्यांच्या दिलेल्या तारखेला पाणी नाही सुटलं तर ते ट्रक भरून नाथसागर डॅमवरती येतात आणि आंदोलन करतात. त्यामुळे त्यांची फिक्स तारीख आहे, त्या तारखेला पाणी सोडावं लागतं. आणि आपलं असं झालं की कोणी बोलत नाही. आपला नाथसागर आपल्या तालुक्यात आहे आणि तालुक्यातल्या लोकच त्या पाण्यापासून वंचित आहेत. पहिले ते होते, आता कॅनल असून पण वंचित आहेत. कारण आपली पण एक फिक्स तारीख पाहिजे, त्या तारखेला आपल्याला पण पाणी सुटायला हवं.